नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. जालन्यात पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आलाय. खरीपाची पेरणी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेतीच्या हंगामपूर्व मशागतीच्या कामांसाठीची लगबग दिसून येते. त्याचबरोबर जनावरांना वर्षभर पुरेल इतका चारा साठवणुकीवर शेतकऱ्यांचा भर दिसून येतोय. बारामती तालुक्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहावयास मिळत आहे. मळद येथील वीरसिंह गवारी यांनी 2 एकरामध्ये कलिंगड लावले होते. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांनी कलिंगडाची शेती केली. मात्र अवकाळी पावसामुळे हे पीक पूर्णतः पाण्यावरती तरंगू लागले. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानं शेतकरी देखील हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय. पशुपालनाला लवकरच कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांना पशुपालनातून अधिक फायदा होण्याची शक्यता वाढणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. खानदेशात यंदा सुमारे 6% क्षेत्र नापेर राहणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी जमीन सुपीकतेच्या दृष्टीने क्षेत्र नापेर ठेवण्याचे नियोजन केले असून त्यात पुढे केळीसह रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन आहे. खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे आणि कीटकनाशके मिळावीत यासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले. त्यासाठी राज्यभरात 395 भरारी पथके कार्यरत झाली असून नियंत्रण कक्षाची वेळही वाढवण्यात आली आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका द्राक्ष पिकाला बसला असून येणाऱ्या काडीवरील गर्भधारणा आणि फळधारणेवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यातच रोगराईचा फटकाही याला बसणार आहे. महाराष्ट्रात बंदी असलेली HTBT कपाशी बियाण्यांची तस्करी गुजरातवरून होत असल्याचे समोर आले. कृषी विभागाच्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बियाणे जप्त झाले असून शिक्षा अल्प असल्याने ही तस्करी रोखणं कठीण ठरत आहे. विभागीय शेतकरी कार्यशाळेत ऊसाचे उत्पादन घट, ज्वारीचे क्षेत्र कमी होणे आणि सोयाबीनला बाजारभाव न मिळणे यासारख्या गंभीर अडचणी शेतकऱ्यांनी मांडल्या. या समस्यांवर उपाययोजना सुचवत त्यांनी धोरणात्मक हस्तक्षेपाची जोरदार मागणी केली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्समध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.